कशा पाय तसं करता येड्या माणसाने कसं पाय आपण आता हे बघ एका बाटलीत झालोय थोबाड दुमत करीन गपाय तू तर बापाचा सारवाळे हाय नि साखरीतच करताय तुम्ही बघा चांगलं करा नाही 2 अडीच 3 वाजल्या आज सुद्धा नाही जीवाला का काय पाणी नाही तुम्हाला उन्हात बोट तानाचं सांगू नको. करतीया तुम्ही येताय घे असं घेऊन येताय उन्हा ताना जाता जरा बसावं म्हणला अर्धाभर तास किती चालू केलं हे आणून जाताना उन्हाच्या रटात तुला कोणी कर म्हणलं होतं आमच्या हातान करायला लागलो करायला होतं लेकरं लागली तोंडाकडे बघायला मग बघू दे तुझं नाही तर म्हणलं बघणारच घे तुला काम एखादं सांगितलं पोटात नुसतं तुझ्या ढवळाच चालू होतंय कालमेलच चालू होती ना इथं सकाळ धरणं जीव गेलाय आमचं ना आता हे आणलंय जीव गेला म्हणजे आणि आम्ही काय केलंय पण आज आणायची काय गरज होती का तुला काय अडचण काय झाली सांग काय तर जरा पाळावं काय पाळायचंय चांगलं जर बोलायला गेलं की तुम्ही मला खवळता केकच का पाळायचंय काय तुमच्या सांग पुरतं लोकांसाठी नाही तुमच्यासाठी सांगते काय तर पाळावं गेलं गे आता मटण खायचं सोडून देऊ द्या पाळू दे का मटण इथनं पुढं खात नाही म्हणून बोकडाचं मटण घेणार आहे. किती येते अर्धा किलो आहे. अर्धा किलो मटण नाही मग किती आहे हा पाव किलो नाही जास्तच आहे मटण किलो ओंकार नाही किती आणलंय अर्धा किलो हिचं काय हात आहे का वजन काटापिटा आहे याचा मला माहित आहे 1.5 किलो मटण आहे आता रोज हे आताच आहे मला माहित नाही कळत नाही काय मला रोज आम्ही करतो स्वयंपाक किती किती नाही सगळं दररोज म्हटलं तर भाज्याच तू बनवते हे ना तुला ती काटाच गावतोय आयुष्य गेलं माझं नका सांगू आयुष्य मला गेलं पण आणायची काय आमचं गेलं गरज तर. नव्हती बघा तुम्ही दुसरं काय तर लेकरच नाही आणायचं खायला कशाला आज आणायचं ओंबाई तू काय म्हणलं आज आपल्याला मटण खायचं म्हणलं का नाही होय लेकरं मागते ती तोंडानं आणि तुझ्या का पोटात दुखतंय माझ्या पोटात दुखायचं कारण एकच आहे आज आणायचं नव्हतं माझ्या मनानं असं होतं मला म्हणायचं असं होतं म्हणायचं कारण आज मला खायला भेटत नाही ना असं होतं म्हणायचं असं म्हणायचं कोण बर तसं म्हणा हे का नाही तसं हे म्हणा बघ, तुझ्या विचारानं तू सांगशील तवा ना आम्ही बरं रिकामं ऐका नाही नका आणू मनाचा मालक आहे जेव्हा खाऊ वाटेल तेव्हा आणणार करायचं करू वाटलं करून द्यायचं नसल तर बाजूला व्हायचं हातानं करून खाणार आहे जरा काय मटण आणलंय नुसता बोका उठलाय बारक्या पोराला तर नुसतं बोलत थै- जाऊ थै- नका थै- थै जरा करायला जरा लागली. चांगलं बोलायला आग शिकावं लागले गत पाक मटण आणलंय उपकार केलाय माझ्यावर पुन्हा तानाचं आता बसली होती घटीवर तवर ही या भाव केलाय चूक तर जीवाला खावा लागायचं आमच्या पुन्हा हातानं करून खातो म्हणलं तरी बी करू देत नाही स्वतः करून द्यायचं आणि त्याला 17दा शेमगा करत बसायची तू खाल्लेलं देखील पचायचं नाही बाका बघ उलट्या होतेल्या एक तर मरणाचे पैसे घालून आणायचं आणि अजून ती करायला लावली असलं लेक्चर ऐकायचं काय मरणाचं पैसे घालवा त्याचा काय विषय नाही पण गॅस नाही उन्हाचा रट पडलाय इथं ऊन लागतंय मग माझी मी चूल पेटवून करतो म्हणले मला कशाला म्हणली वा बाजूला माझी मी करतो आज आणायचंच नव्हतं तुम्ही शुक्रवारी आणून खाल्लं असतं काय बिघडलं असतं का ना काल आणायचं होतं आज तुम्हाला मुद्दाम माझ्या केल्यावर मनाचं कसं काम आहे करता? मला आण वाटेल तेव्हा आणणार करू वाटेल तेव्हा करणार आणि खाणार उठा तुम्ही इथनं जावा इथनं उठा माझ्या तुम्ही तोंडात इथनं म्हणजे? इकडं व्हा अजिबात होत नाही इकडं व्हा म्हणलंय उठा नाही होत उगा तुम्ही बडा उठा बडा राहिलीत बडा ना. चालू करताय माणसाच्या हातात काम सकाळ धरणं जीव गेला आणि पाणी सुद्धा नाही आम्हाला तुमचं काय वा तीनदा चालू होत तुला काय घरी खाऊ नको म्हणतो सगळे पण कुठे गेलती काय हा काम कोणी करायची तुमची वैताग आला जीवाला माझ्या वडून हो, वडून बरंच इथं पोरी. ह्यो काही लागलं या तरी सुद्धा लागलंय. वळती या घे जी कामाची बोट तर कापून. किंमतच नाही तुम्हाला वैशी सुद्धा बोट घ्यायची कापून हा. जी येत नाही त्या कामाला कशाला बोर पळते येत नाही तरी सुद्धा करते अगं तुमच्यासाठी गटकाळ पण झालं तुझं तुमचं गटकाळ एवढंच असं कापलं ती परत म्हणाय हा आंबा कापताना मला इथं एवढं लागलं आता मला काय करता येत नाही भाकरी करायला येत नाही त्या कालवून करायला येत नाही तुझ्या अकल लय ओळखून आहे सोंगाडी निसती तू बया खरं लय आती करताय आती तुम्ही चांगलं नाही लय आती करणं कोण आती करत म्हणून नाही म्हणलं आती करायला लागलाय ती लेकरू आता माझ्या संग पार्सल टाकाय म्हणला पप्पा आज मटण खायचं घ्या म्हणून घेतलं अर्धा किलो आणले तर अर्धा किलो मटण नाही त्याला पण आजच खायचं होतं तुला काय झालं मग काय आणाय सांगायला विरा ओ कर ज्या दिवशी कोण खात नसेल वार असेल त्या दिवशी आपण मटण आणाय म्हणजे आपल्या मटणात वाट कधी कोण होत नाही ते. आजच तुला खायचं होतं काय हा करतो या बघ त्या लेकरा तोंडाव घाम किती आलाय उन्हात तानाचं जातंय काम करतय ते
एवढा जीव ग बसत नाही. आणि इथं सावलीला बसून नुसतं फिनी फिनी कराय कसं येतंय. काय फिनी फिनी केला चांगलं बोलती वाईट काय तुम्हाला चांगलं काय येत नाही कशा पाय तसं करता येड्या माणसाला कसं पाय झोप नाही तर हे बघ एका बाटलीत झणूयात थोबाड दुमत करीत. दुमत करीन गपाय तू तर बापाचा सारवाळे हाय निसता तू माझा नाही तू तुझ्या बापाचा आहे तुला काय खायला नाही का ठेव तुझ्या पुरतं काढून मला नाही खायचं माझा आज उपास द्यायचं उद्या नाही. उपास मला नाही काढून खायचं मला नाही द्यायचंच नाही. मी खातच नाही माझा उपास आहे उपास आहे तर उपाशीच राहा. उद्या आज माझा उपास आहे तुम्ही नरडी गोड करा तुमची खावा तुम्ही मला नाही जात आम्हाला तुझा उपास असेल त्या दिवशी आमची नरडी गोड करणार आम्ही. तुझा आता नेमकं उपास असेल का नाही त्या दिवशी जाणार इथनं पुढं. आता मंगळवार शुक्रवार नाही रविवार मंगळवार बुधवार गुरुवार कसलं जाळ लागलाय या दादवा इकडे बघ हाय किती लागते या ह्या माणसाला सुचतंय खायचं चांगलं चांगलं मटण पाहिजे आज मटण चिकन नग मटण पाहिजे तर 4 रुपये म्हणलं तर पेटवावं पत्र फित्र टाकावं तर मनानं तर कळतं का ही कोबा फिबा पावसाच्या आधी घ्यावं अगं करून. टाकलं की त्या तिथं बस की जरा सावलीला ते तिथं जा बस की गाडी जरा. काय का नाही तिथं सावलीला बस मग कळतंय तुला. लय वाच करू नको. हाय ते त्या- एक दष्टची हाय त्या चुकी राहायची. जाऊन घेऊन ये जा. खेप एक आणा. दुसऱ्याला दात खाऊन सांगू नको स्वतःच बघू की तुम्हाला पैसे नाही सांगायचं कुणाला सांगायचं होय? सांग की तुझ्या बाला 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 काय 4 सांगायचं दिवसाला बोलवून बाला काय घेते. सांगायचं तुम्हाला 4 दिवसाला सांगायचं बोलवून घेते गबाळ द्यायला सांग की त्यांना. काय गबाळ हा? काय दिलं गबाळ काय गबाळ दिलं काय दिलं गबाळ काय सारखं त्यांचं काम असतं 2-3 दिवसाला. त्यांची लेख आहे तर येणार त्यांची ले काय म्हणणं यावं की महिन्यातलं किंवा फोन रोज करावं. येणार रोज येणार म्हणजे हा? आपलं येड्यावणी करत बसले येड्यावणी. जापाना केला आज घेऊन आली आता या आज घेऊन ते असल्यानं माझ्या तर मनाचं घरात काम बंद आहे आपल्याला मला खा वाटेल तर आणणार आहे पण तुला मग करून दे वारा- वाटलं दे वारा नाही दिवशी कसं तर पाहायचा? कशाला तुझ्या बाजा वार आहे बुधवार कशाचा वार आहे तुझा माझी अक्कतच आहे कळलं का एखादच आहे ती एखादच तू धरती ना तू पाळती ना तू खाऊ नको त्याचा वास बी घेऊ नको आमच्या आम्ही बघतोय की. चांगलं सांगितलं तर ऐकायचं नाही काय नाही काय वशात आणलं बोक इथं उठते तर व्यर्थ पैसे घालू नका व्यर्थ घालू नका. अहो, आणि तू बरं पैशाला पैसे लावून काय करते तू कुठं आहे तर पैसे तुझं चार इथं पत्र अजून हा इथं 4 पैसे तर टाकी पत्र आणून मला कशाला सांगते तोंड उचलून मला सांग ना तुझ्याकडे आहेत ना पैसे तू घे करून ते निवारा होतो या निवाऱ्यात पावसा बस. पाण्याचं काय ठेवाय करा येत आहे शेरडू तुझी करडू. तुला करायचं ना कर शिरडू ठेवू करडू ठेवू नाही ह्याच्यावर करडू बांध. कसं आडवं बोलता तुम्ही सदर आडवं का वा असं करता तुम्ही आखरीतच करताय तुम्ही बघा चांगलं करा नाही मी आकरीत 2 करत 2.5 नाही. 3 वाजल्या आकरीत तू आज करतीये. सुद्धा नाही जीवाला का काय हा, पाणी नाही तुम्हाला उन्हा बोट तानाचं सांगू नको. करतीया हा आणि तुम्ही येताय घे असं घेऊन येताय उन्हा ताना जाता जरा बसावं म्हणला अर्धाभर तास किती चालू केलं हे आणून जाताना उन्हाच्या रटात तुला कुणी कर म्हणलं होतं आमच्या मी हातानं करायला लागलो होतं करायला ना. होतं लेकरं लागली तोंडाकडे बघायला मग बघू दे हा. तुझं नाही तर म्हणलं बघणारच घे. माझं गुण ऐकत कवा चांगलं ग बोला येत नाही कवा कवा चांगलं येत नाही तोंडाला या माणसाच्या हायच कवा हा. तसली ढोमकावळी कवा 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 लावलंय. जीवाला वैताग बाडी माझ्या मटण आणलंय मटण बोकडाचं मटण लागतं खायला अजून अगं, नरड आम्ही गोड बोकडाचं खाऊ दे खात्याचं. नाही कोंबडीचं खाऊ दे तुझ्या बापाच्या चोळीत दोघड काय पडतोय हा आमच्या वैताग पदार्थ वाढी. आम्ही आणतोय कोणा या बाप पैसे घेऊन आणत नाही. उलटही पण जाताना ते मुलगा गरम झार झालंय त्यांना